संगमनेर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची निळवंडे धरण ते संगमनेर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असलेल्या 711 मीटर मी व्यासाच्या पिण्याच्या पाईपलाईनवरील 33 kV ओव्हरहेड लाईनचे कामास नगरपालिकेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या संगमनेर कार्यकारी अभियंता यांना 2 मीटर पाण्याच्या पाईपलाईनपासून शिफ्ट करण्याचे आदेश दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका उपाध्यक्ष रवींद्र तथा बापू देशमुख यांनी सांगितले. सदर 33 kV ओव्हरहेड लाईनसाठी विविध ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या न हरकत पत्र व प्रत्यक्ष कामात तफावत दिसत आहे. तसेच चिखली ग्रामपंचायतने मासिक सभेत पूर्वी दिलेली न हरकत प्रमाणपत्र रद्द केली होती. तरीही पैशाचा व पोलीस बळाचा वापर करत ग्रामस्थांनी केलेले आंदोलन चिरडत विजेचे खांब लावण्याचे काम सुरू होते. जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क करा. पत्रकार वैभव ताजणे, मोबाईल नंबर 7709254924. मी चिखली ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब साले सूचित करतो की ही 33 kV ओव्हरहेड लाईन तिथून ही पूर्ण अनधिकृत नवले मिल्क प्लॅटला गेलेली आहे. तरी गावाची दिशाभूल करून ग्रामपंचायतची दिशाभूल करून ही लाईन नेण्यात आलेली आहे. पोलीस प्रोटेक्शन पैसा देऊन स्वबळावर त्या गोरगरीब लोकांची काय चूक आहे बा. तरी इथून निळवंडे धरणावरून संगमनेर शहरासाठी जी पिण्याची पाईपलाईन गेलेली अक्षरशः तिच्यावरतीच ही लाईन उभी केलेली. इथं शेतकरी उद्ध्वस्त झाला. ते मानभावपंथीय लोकांचे दफनविधीचे कार्यक्रम इथं पार पडले जातात आणि पूर्वज आमचे इथं या ठिकाणी दफन केलेलं आहे. आज या जागेची अवस्था जर पाहिली तर अक्षरशः डम्पिंग ग्राउंड आणि तसंच वरतून हे जे 32 kVचं जे आहे त्याचं 33 kVचं त्यांनी पण पोल उभे केलेले आहे. सगळीकडून जागेची कोंडी केलेली आहे आणि इथं भविष्यामध्ये आम्हाला कुठलाही कार्यक्रम करण्यास इथं जागा शिल्लक राहिलेली नाही आहे. पंचायतला आम्ही खूप वेळा मागणी पण केलेली आहे. त्याच्यानंतर निवेदन पण दिलेले होते. पंचायत पण आमच्यावरती MSEBने सुद्धा इथं सगळी अडचण तयार करून ठेवलेली आहे. तर भविष्यामध्ये आम्हाला या जागेचा वापर दफनविधी म्हणून कशा पद्धतीने करायचा हे आपणच सांगावं. मानभाव समाजाची ही स्मशानभूमी आपण म्हणतो. याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता कोणता अंतिम जे आपण थडगं कुळं असतं काय असतं त्यांचे जुने अवशेष आहे. त्या अवशेषावर त्यांनी काय केलं न विचारता काय खड्डे घेऊन पोल रवलेले ते चुकीचं आहे. आणि पुढचे उद्या आलं नाही पुढं खड्डा घ्यावा, छोटीशी जागा राहिली. आता त्यांचं प्रत्येक समाज वाढत आहे, बरोबर आहे का नाही. आपण आपल्या स्मशानभूमीविषयी काय करतो विचार करतो. प्रत्येकाने त्याच्या समाजानं असू द्या, मानभाव असू द्या, बाकीचे समाज असू द्या, त्यांचं प्रत्येकाचं त्यांची सोय झाली पाहिजे. गावचा अतिशय संवेदनाचा प्रश्न तयार करतो. इथं आमची स्मशानभूमी आहे. इथं पुलाचा एरिया आहे आणि आमच्या जाण्याच्या रस्त्याकडंच जिथं विसाव्याचं ठिकाण आहे तिथं हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे 33 kV. आमचा उद्योगांना कधी कोणाचाही विरोध नाही, सुधारणा व्हाव्या हे. पण ह्या 33 kVच्या लाईनसाठी 3 पर्यायी मार्ग उपलब्ध असताना गाव त्या गोष्टीला अतिशय आनंदानं संमती देत होतं. पण कुठंतरी तारकटपणा आणि आर्थिक हे त्याच्यामुळं पूर्णपणे लाईन आमच्या अगदी गावठांमधून नेलेली आहे. रस्त्याला रस्त्याची कोणतीच हद्द त्यांनी सोडलेलीच नाही. रस्ताच राहिला नाही, रस्त्याची हद्दच त्यांनी पॅक करून टाकली. आणि आता सुद्धा ही जी लाईन गेलेली आहे ना अकोले रोडला लागून, तर ती पूर्ण निळवंड्याच्या लाईनवरूनच गेली. उद्या जर लाईन फुटली तर किती आर्थिक आणि आरोग्य. जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क करा. पत्रकार वैभव ताजणे, मोबाईल नंबर 7709254924.